पुण्यातील 17.5 नळी या परिसरातील काही वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड जी आहे ती काही अज्ञात टोळक्याकडून करण्यात आलेली आहे। माझ्या समक्ष तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्वीट मार्ट आहे पुण्यातील 17.5 नळी येथील, आणि या स्वीट मार्टची तोडफोड जी आहे ती कोयत्यानं काही टोळक्यानं केलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या भागातील काही ग्रामस्थ आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। ही सगळी तोडफोड झाली किती वाजताची घटना आहे? आता साधारण 1 तासापूर्वी ही तोडफोड केलेली आहे। आणि तर कुठे जर पाहिलं तर मोठे मोठे कोयते घेऊन लोक आली होती। इथं भरपूर प्रमाणात त्यांनी दहशत माजवलेली आहे। अनेक गाड्या फोडलेल्या आहेत, तसेच इथं लोकांना मारहाणी केलेली आहे। आम्ही पोलिसांना आता PI साहेबांना सांगितलं, हे सर्व इथली घटना सांगितली तर PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या 24 तासात त्यांना पकडून आम्ही योग्य ती कारवाई करू, असं PI साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे। दुकानाचे मालक आहेत, क्या हो गया था आप जब ये सब मामला हो गया? कुछ नहीं हुआ, वैसे कोयता लेके आया था, हफ्ता हफ्ता करके आया, फटाफट 2 मिनट में फोड़ फोड़ा के भाग गए। कितना हफ्ता मांग रहा था? हफ्ता कुछ नहीं हुआ, हफ्ता गाड़ी पे आवाज लगा था, हफ्ता पाइजे। जोर जोर से घोषणाबाजी कर रहा। हाँ, घोषणाबाजी कर रहे थे, कोयता लेके आए, कोयता फोड़ फोड़ा के भाग गए। हे इतर कामगार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। हाँ, कितने लोग थे? क्या कर रहे थे? कितने लोग थे? 5-6 जने थे। हाँ, गाड़ी पे आए, कोई तो ले गए, तोड़ फोड़ करके भाग और क्या बोल रहे थे? गए। उधर से ही चिल्लाए थे कि हफ्ता दो अपनी दुकान पे हफ्ता नहीं मांगा, उधर से चिल्लाते थे सब हफ्ते दो। इससे पहले कभी वो लोग आए थे क्या? फर्स्ट टाइम होगा? ये फर्स्ट टाइम अपने पास कुछ नहीं है। आपण पाहिलं की या ठिकाणी हप्ता मागण्यासाठी हे सगळे टोळकं जे आहे ते आलं होतं, आणि इतर काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, वेगवेगळ्या भागामध्ये सगळी तोडफोड झाली? ही आज आमच्या 17.5 नळी भागामध्ये 3-4 ठिकाणी ही तोडफोड झाली। मागील 3-4 महिन्यापासून ही बंद होतं इथला विषय सगळा, परंतु आता या 17.5 नळीमध्ये 9 वाजता 203 आमचा जो भाग आहे त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी 5-6 गाड्यांनी येऊन त्या ठिकाणी कोयता, हॉकी स्टिक आणि अशा प्रकारची हत्यारं दाखवून त्यांनी तिथे दहशत केली। तर या चौकातली कारण नसताना दुकानं फोडलीत आणि दहशत करून हप्ते मागायचा प्रकार चालू केलेला आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आता पोलिसांनाही आम्ही या ठिकाणी ताबडतोब बोलून घेतलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आपण आयडेंटिफाय करावी ती सगळी मुलं कोण असतील ती, आणि त्यांची या ठिकाणी गावामध्ये धिंड काढावी आणि ही दहशत मोडून काढावी लवकरात लवकर। माझे नगरसेवक आहेत मारुत्याबा, काय सांगाल आपण? गुन्हेगारी सुरू आहे सगळे दिवसावर। ही बऱ्याच वेळा या ठिकाणी या कोयता गँगनी असा प्रकार केलेला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांची इथून दिंड काढणं गरजेचं आहे। इथं हे मला वाटतं 3री-4थी वेळ आहे की या ठिकाणी येऊन दादागिरी करायची, दुकानाच्या काचा फोडायच्या आणि हप्ते मागायचे। तर ही प्रवृत्ती वाईट आहे, ही प्रवृत्ती खोडून काढणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही पोलिसांना एक सांगू इच्छितो की कडक कारवाई करणं गरजेचं आहे, नाही तर आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल। पण बघा की सगळे गावकरी आहेत, भयभीत आहेत, परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे, परंतु अशा पद्धतीनं कोयता घेऊन या भागातील गाड्या, त्याचबरोबर दुकानं फोडून दहशत माजवण्याचा हा अत्यंत भयंकर प्रकार जो आहे तो पुण्याजवळील 17.5 नळी या गावामध्ये झालेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, 17.5 नळी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।